नमस्कार, मी राजेंद्र भोसले. मंथन मराठीची टीम आज देवगाव शिवारातील एका शेतामध्ये आलेली आहे. एकीकडे विधानसभेचं बिगुल वाजलेलं असताना 20 तारखेला मतदान होणार आहे. आपण बघत आहोत की या शेतामध्ये अद्रक काढण्याची लगबग सुरू आहे. इथे काही महिला आहेत, त्या शेतामध्ये अद्रक काढण्याचं काम करत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. त्यांच्या काय भावना आहेत, त्यांना नेमका आमदार कसा हवा आहे. काय नाव आहे तुमचं ताई? ममता शिवराम गायकवाड. अच्छा, काय कधीपासून अद्रक काढता येते? आता आम्ही 2-3 वर्षापासून काढीत. बरं, कसं आहे आता अद्रक चांगली निघते का? हा. बरं, तुम्हाला माहिती आहे विधानसभेचं हे सुरू झालंय, आमदारकी निवडून येणार आहे, आमदार येणार आहे. आम्हाला पण मत देऊ बुवा. बरं, कोणाला बरं मत देणार आहे तुम्ही? आता जे आले आमच्याकडे त्यांना देणारच आम्ही मत. बरं, कोण आहे तुमच्या मनामध्ये? एक नाव सांगा, कोणतं नाव तुमच्या मनात आहे? देऊ मनोज भाऊला. मनोज भाऊला देणार. हा. मनोज भाऊला देऊ असं त्यांचं म्हणणं आहे. एक ताई आहे इथे. ताई, काय सांगाल तुम्ही? तुम्हाला माहिती आहे आमदारकीची निवडणूक सुरू आहेत? माहिती आहे. काय वाटतं तुम्हाला, कोण निवडून येईल बरं? मनोज पवार. मनोज पवार. कुठले आहेत तुम्ही? विठ्ठलपूर. बरं, का वाटतं बरं मनोज पवार निवडून येतील? ते लोकांचं काम करतात, आमचे गाव मोजून देणारे, रस्ता बनवणारे असं सांगितलं त्यांनी आम्हाला. अच्छा, तुमचं गावाचा विकास करणारे, रस्ता बनवून देणारे, हे सामाजिक काम करतात म्हणून ते निवडून येतील असं तुम्हाला वाटतंय. बरं, इथे अजूनही एक आपल्याला आजीबाई आहे. आजीबाईकडे जाऊ आपण. आजी, काय चाललं तुमचं? बरं, तुम्हाला पैसे मिळाले लाडक्या बहिणीचे, अनुदान भेटतं तुम्हाला? अनुदान भेटतं? हा, भेटलं ना. किती भेटले बरं? भेटले, पहिल्यानं भेटले 3,000, एकदा भेटले 3,000, किती भेटले अनुदान? 4,500, 7,500 भेटले. 7,500 भेटले. बरं, कोण आहे बरं तुम्हाला, कोण वाटतं, कोणाचं नाव तुम्हाला माहिती आहे? आता आम्हाला काहीच माहिती नाही. आम्ही टाकले लाडके बहिणीचे, आम्हाला काहीच माहिती नाही. लाडक्या बहिणीचे पैसे आजीला मिळालेले नाही, आजीला मिळणारच सुद्धा नाही. आजीचं वय 65 वर्षाच्या पुढे असल्या कारणाने आजीला लाडक्या बहिणीचे पैसे मिळणार नाही. इथे एक ताई आहे, या ताईंसोबत आपण चर्चा करूया. ताई, काय तुमचं नाव? सुमित्रा मोरे. सुमित्रा मोरे. तुम्हाला लाडकी बहिणीचे पैसे मिळाले? हा, मिळाले ना. बरं, तुम्हाला असं वाटतं की लाडक्या बहिणीचे पैसे तुम्हाला मिळाले त्यामुळे तुम्ही सरकारला मतदान करणार आहे? बरं, कन्नड विधानसभेमध्ये आता निवडणूक होते, तुम्ही कन्नडचेच आहे, तर मला तिथं असं कुठलं नाव आहे उमेदवाराचं की तुम्ही त्यांना मतदान करशाल? हा, मतदान करणार आहे. मनोज पवारलाच करणार आहे ना. कोणाला करणार? मनोज पवारला. हा. बरं, का करणार आहे बरं? मतदान करणार आहे. का बरं करणार? काय करू करणार? ना, समाजासाठी करणार आहे ते. काही तर करू ना मग. अच्छा, सर्व समाजासाठी करणार आहे, हा. मदत करणार आहे ते. हा ना. बरं. इथे आपल्याला या ताईंचं असं म्हणणं आहे की ते सर्व समाजासाठी काम करतात म्हणूनच त्यांना मतदान करणार आहे. एकंदर कौल जर आपण इथे जर हे काम करणारे जे महिला आहेत यांचा जर कौल जर बघितला तर तो मनोज पवार यांच्याकडे जाताना आपल्याला दिसत आहे. मी राजेंद्र भोसले, कॅमेरामॅन संदीप शिंदेसह